आता मला चहा तुला दाखवतो एका महिन्यात क्या ब्लॉगर बनेगी रे तू. हे बघा हे दोन्ही प्राणी हे अजून गेले नाही, थांबले तिथेच. किती पण झाले ते खुश पण अशी होती जस काय काहीतरी मेल भेटायचं त्याची. मी घाबरलो ना. काय हवायचं आता कळलं मला, मी ओरडलो तू कसं डचत. ते होतं 7 मिनिटातच आपण ह्या पोराच्या कुठे गेला पोरा, या पोराच्या एक्सला भेटायला चाललो आहे. हे कसं ट्रीट करायचं, हे कसं ट्रीट होतंय. तर तुला कसं वाटतंय त्याच्या एक्सला भेटायला पण बघणार नाहीये मी आपली गाडीमध्ये बसणार आहे. तुम्ही बघून या त्याची एक्स. मला तर खूप एक्साइटमेंट होते त्याची एक्स कोण आहे बघायला. सुदर्शन, तुला तुझ्या मित्राची एक्स बघायला कसं वाटतंय? मला त्याची एक्स माहिती आहे, मी त्याच्या एक्सला भेटलेलो आहे ऑलरेडी. किती वेळा भेटले, 5 वेळा भेटला असं. एकदा त्यांनी बोललो होतो आपण एक्सला जेवण पण करून गेला. असं पुढे जाऊन तुझी एक्स नाही निघणार ना. पुढे जाऊन का मॅक्स मागची असते, पुढे कसं एक्स. तुला दीपक किती एक्साइटमेंट आहे बघू बरं, तोंड बघू तुझं. खुशी क्या मेरा तो दिल धगधग करायला आहे. तुम्ही पण बघून घ्या माझी एक्साइटमेंट जी आहे ना, एवढ्या वर्षात मी परत आलोय ते तुम्हाला सगळं सांगणार आहे. माझ्या एक्साइटमेंट थ्रू तुम्ही पण खुश व्हा लवकर. तर आपण आलो आहे दीपकच्या एक्सला भेटायला. तुम्हाला बघायची का दीपकची एक्स कोण होती? एक मिनिट. ही होती दीपकची एक्स. गाइस हीच माझी एक्स आणि हा माझा पहिला माझा एक्स आहे. पास्ट लाईफ मध्ये 2-3 वर्ष आधी मी तर राहिलोय ना, ते दाखवायला आले. मी वर राहायचो ते हीच एक्स वाय झेड प्रेझेंट फ्युचर सगळं हीच आहे. माझा ही लोक खायचे मला दाखवायला म्हणून आज तिला इथे घेऊन आलो. काय विचार करतोय दीपक एवढा तू? मला आता वाईट वाटतंय. मी माझे कॉम्प्युटर प्रूव्ह केले, तुम्हाला लॉगिनची आयडिया दिली. आता तुम्ही ब्लॉग करणार, आमच्यापेक्षा पुढे जाणार. आधी तुमच्याकडे एवढे पैसे जमिनी, अजून तुम्ही पैसे कमवणार, मग आम्हाला विचारणार नाही. लय वाईट वाटतं. मग करू की नको? आता मला तुला दाखवतो बघा एका महिन्यात ब्लॉग करतो. फक्त आता लॉग इन करून जर पुढे जाऊनच दाखवतो. मला टेन्शन नको घेऊ एवढं टेन्शन. हम साथ साथ है. साथ आहे. उद्या जेव्हा तुम्ही फेमस होतात कोण तू नाही यार. मी गाणं ब्लॉग मध्ये म्हणतो तेव्हा मी दोस्त ना रहा लस्सी ना रही. सो गाईज परत एकदा सांगायचं आहे लोकांनी, मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे. जेवढं आणि तेवढं जास्त तुम्ही सगळ्यांनी प्रेम द्यायचं आहे. तुम्ही चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब सगळं करा आणि बघत राहा. तुम्हाला यांची वेगळी जुन्या बघायला भेटणार आहे, खूप मस्त वाली. सो स्टेट घेऊन यांचे खूप भारी ब्लॉग येणार आहे. लक्ष्मीकांत किचनमध्ये खूप क्यूट गोष्ट करते, बनवते वगैरे, मजा येणार बघायला. तर आता आम्ही पोचलो आहे बँगलोर एअरपोर्टला त्यांना सोडायला. आणि आम्ही यांना सोडून जाणार आहे. तर हे लोक चालले आहे. आता आम्ही एअरपोर्टवर यांना सोडायला आलो आहे आणि खूप इमोशनल वाटतंय. So farewell guys, need to go airport. Bye bye. मी पाठवतो नव्हतं गेलं काही. क्या ब्लॉगर बनेगी रे तू. हॅपी जर्नी तुम्हाला. नीट जा, जास्त फास्ट चालू नको. आणि हात बीट बाहेर काढू नको, तोंड बीट बाहेर नको काढू.
गाडी तुझी गाडी घे रे. गाड़ी का कुछ नहीं बाबा. हैप्पी जर्नी. चलो चलो बाय बाय गाइस. बाय बाय बाय. चाललो मी ब्लॉगिंग करायला. आपण भेटू. एक फोन. चला. Yes, you also. आता इथून पुढे आमचा आम्ही ब्लॉग शूट करूया, तुमचा तुम्ही करा. ओके चला मला लेट होईल. चला. बाय बाय. गाडी रडणार आहे लक्ष्मी. जाऊ दे ना त्यांना, जाऊ दे आधी. झूम इन करून घेणार. तर ऍक्च्युली इमोशनल म्हणून फील होते. तुम्हाला पण असं वाटत असेल खाली कमेंट करा. म्हणजे असं कोण आपल्या घरी आलंय राहिलंय मग ते गेलं की असं घर जरा सोनं सोनं वाटतं, म्हणजे समजून घ्या तुम्ही. म्हणून मी जरा इमोशनल झाले. तर आता आम्ही निघालोय घरी. बघू आता ब्लॉग कंटिन्यू शूट होतोय का नाही, ट्राय ते करणार आहे. गाडी रिकामी रिकामी वाटते आता. गेले का? इथून आमचं घर आहे ओनली 28 मिनिट्स. हे बघा हे दोन्ही प्राणी हे अजून गेले नाही, थांबले इथेच. तर आता जस्ट आम्ही घरी पोचलोय आणि आम्हाला खूप रिकामं वाटतं ॲक्च्युली घर. कारण ते लोक एवढे दिवस आमच्या सोबत होते. हे बेडरूम बघून तर अजून रिकामं वाटतंय आम्हाला. तुझा मित्र गेलाय, तुला नाही वाटत काय? ठीक आहे चालेल. इथंच आपण मग ब्लॉग एंड करूया. चलो गाइस बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.